घट्टसर असं दही घेऊन फेटून मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वाटीमध्ये थोडेसे आपण पाणी टाकून हे मुरमुऱ्यामध्ये टाकून आपण मुरमुरे भिजवून घेणार आहोत आणि 15 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला वाटून घेणार आहोत। 15 मिनिटांनी मुरमुरे आपले भिजलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर असं वाटण तयार करून बाउलमध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये एक बटाटा किसून टाकणार आहे, त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरचीचा ठेचा, कांदा, धणे जिरे पावडर, हळद टाकून आपण आता ह्याच्यामध्ये हे बाउलमध्ये माझ्या छोटा वाटत होतं म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता त्यामध्येच मी भाजून घेतलेले शेंगदाणे आणि थोडे खोबऱ्याचे काप टाकून लागेल तसे बेसन पीठ टाकून आपण हे पीठ मळून घेतलेले आहेत। हाताला तेल लावून आपण त्याचे लंब गोलाकार कटलेट वळून घेणार आहोत। गरम तेलामध्ये आपण हे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपले मुरमुऱ्याचे कटलेट तयार झाले आहेत।